अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका किराणा दुकानाबाहेर ठेवलेले सोयाबीन तेलाचे पिपे चोरीला गेले होते। पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतला आहे। त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे। अमरावतीत राजापेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा तात्काळ उघड करत चोरीस गेलेला 7,440 रुपयांचा सोयाबीन तेलाचा माल हस्तगत केलाय। नांदा मार्केट दस्तूरनगर रोड परिसरातील गुप्ता किराणा दुकानाच्या बाहेर ठेवण्यात आलेले सात्विक कंपनीचे सोयाबीन तेलचे 3 पिपे अज्ञात चोरट्यानं चोरून नेले होते। 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ही चोरी झाली। या प्रकरणी दुकान मालक प्रमिला सुरेश गुप्ता यांनी 20 ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं सदर दुकानातून चोरी केल्याची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले सात्विक कंपनीचे सोयाबीन तेलाचे 3 पिपे अंदाजे 7,440 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली।